राज्यात विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यात। यावेळी राजकीय पक्षांच्या आघाड्यांमध्ये म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडी आणि विधानसभेपर्यंत टिकलीच तर तिसरी आघाडी यांच्यात लढत आहे। मात्र याच वेळी या निवडणुकीत सामाजिक समीकरणांनाही तितकंच महत्त्व आहे। त्याचं कारण म्हणजे जरांगे फॅक्टर। मनोज जरांगे यांनी गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून टाकलंय। त्यामुळे जरांगे यांची प्रत्येक भूमिका राज्यातल्या एका भागावर परिणाम करू शकते अशी स्थिती आहे। आणि आता यातीलच एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच भाजपला इशारा दिलाय। लोकसभेपेक्षा जास्त ताकद लावून भाजपला संपवण्यासाठी विधानसभेला मराठा समाजाने 100% मतदान करण्याचे आवाहन केले होते। मात्र याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी थेट अंतरवली सराटी गाठत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। या भेटीत एमआयएमला मदत करण्याची गळ इम्तियाज यांनी जरांगे पाटलांना घातल्याचं बोललं जातं। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमनं महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न केलाय। मात्र महाविकास आघाडीकडून अजून त्यांना कोणतीही तशी ऑफर देण्यात आलेली नाही। मात्र तरीही यामुळे भाजप प्रणित महायुतीला एक मोठा फायदा होऊ शकतो का? ऐन निवडणुकीत जरांगे जलील युती महायुतीला कशी मदत करू शकते? यामुळे महायुतीच्या बाजूने वातावरण पलटू शकतं का? जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहतात लगावबत्ती। तर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। महायुतीने आचारसंहिता लागेपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, त्यामुळे मग जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। मात्र त्यांच्या टार्गेटवर राहिले आहेत देवेंद्र फडणवीस। मराठ्यांवर अन्याय करून तुम्ही सत्ता काबीज करायला बघत असाल तर हा त्यांचा गैरसमज आहे। आजपर्यंत जो कोणी मराठ्यांच्या नादी लागलाय त्याचा बिमोड करण्याचं काम मराठ्यांनी केलंय। ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, अन्यथा मराठा समाज तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही। देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण मराठ्यांचं वैर अंगावर घेतलंय। ज्या मराठ्यांनी यंदा 106 आमदार निवडून दिले त्याच मराठ्यांच्या मुलाचे मुडदे पाडण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत। जरांगेंनी अशा शब्दात त्यांच्यावर हल्ला चढवला। गेल्या काही महिन्यात जरांगे यांची अशी भूमिका भाजपला मोठा फटका देणारी असेल असं सरळ आकलन होतं। मात्र हरियाणा निवडणुकीनंतर हे गणित बदलूही शकतं याची एक झलक निर्माण झाली आहे। हरियाणा निवडणुकीत भाजप विरोधात निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात असंतोष होता, अशी परिस्थिती निर्माण होती। मात्र ऐन निवडणुकीत जास्त कॅल्क्युलेशन बदलली आणि भाजपनं बाजी मारली। हरियाणात डॉमिनंट कास्ट जाट भाजपच्या विरोधात आहे। मात्र अशा वेळी जाटांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न करण्याऐवजी भाजपनं जाट सोडून इतर ओबीसी जातींना एकत्र आणलं आणि त्याचा रिझल्टही दिसला। राज्यातही भाजप हा प्रयत्न करत होती आणि आता जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे भाजपला असा प्रयोग करण्यासाठी अजूनच बळ मिळालंय आणि भाजपनं पर्यायानं महायुतीनं याचा पुरेपूर फायदा उचललाय। त्यातूनच ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने ओबीसींसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पादनाची मर्यादा 8 लाखांवरून आता 15 लाख करण्यात आली आहे, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय। नॉन क्रिमिलेअरची मर्यादा वाढली तर ओबीसी समाजाला मोठा फायदा होणार आहे। सोबतच ओबीसींच्या अनेक पोटजातींसाठी महामंडळांची खैरात करण्यात आली आहे। सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून 10 जातींसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्यात विविध जातींसाठींच्या एकूण 17 महामंडळांची भर पडली। शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची 4 ऑक्टोबरला बैठक झाली। या बैठकीत बारी, तेली, हिंदू घाटिक, लोणारी आणि जैन अशा या जातींसाठी आर्थिक विकास मंडळांची स्थापना झाली। त्यानंतर आगरी, लेवा पाटील या समाजासाठीही वेगवेगळ्या महामंडळांची स्थापना करण्यात आली आहे। याआधी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि आर्य वैश्य समाजासाठी वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा सरकारने केली होती। इतकंच नाही तर ब्राह्मण समाजासाठी देखील परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झालाय। यासोबतच राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील 15 जातींची ओबीसींच्या यादींसाठी शिफारस करण्यात आली आहे। या सर्व 15 जातींच्या नागरिकांची लोकसंख्या ही तब्बल 10 लाख इतकी आहे। थोडक्यात ओबीसी वोट बँकेला तटबंदी लावण्याचं काम महायुतीने केलंय आणि याला आता भर घालणार आहे जरांगे पाटील यांची आक्रमक भूमिका। जरांगे पाटील जेवढी आक्रमक भूमिका घेतील तेवढा मराठा समाज त्यांच्या बाजूने उभा राहील। त्यातच त्यांच्या भाजप आणि पर्यायाने महायुतीच्या विरोधातल्या भूमिकेमुळे मराठा मतदान हे महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकतं। मात्र याच भूमिकेमुळे जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होऊ शकतं। जेव्हा मराठा समाज मोठ्या प्रमाणात संघटित होईल तेव्हा त्यामुळे इतर समाजात विशेषतः ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि पर्यायाने ओबीसी, ब्राह्मण आणि इतर मराठेतर समाज एक गठ्ठा मतदान करू शकतात आणि हे मतदान भाजपच्या बाजूने असेल असं एक सरळ सोपं इक्वेशन तयार होतं। महत्त्वाचं म्हणजे जर जरांगेंनी एमआयएमलाही सॉफ्ट कॉर्नर दिल्यास भाजपला त्याचा हुकमाचा एक्का म्हणजे हिंदुत्वाचं कार्डही सहज खेळता येणार आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकतर्फी मुस्लिम मतदान झालं होतं। भाजपचे काही उमेदवार तर मुस्लिम मतांमुळे पडले
आणि भाजप विरोधात वोट जिहाद झाला असा भाजपचा आरोपही राहिलाय. अशा वेळी जर मग जेव्हा जलील पिक्चरमध्ये येतील तर ते पुन्हा एकदा वोट जिहाद सारखे मुद्दे भाजपला सहज पुढे आणता येतील. यामुळे शहरी भागातील भाजपची हिंदुत्वाची वोट बँक अजूनच घट्ट होईल. या दोन मुद्द्यांच्या पलीकडे अजून एक महत्त्वाचा फॅक्टर असेल आणि तो म्हणजे यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असणारा जो सिंपती फॅक्टर आहे तो अजूनच मागे पडेल. ठाकरे आणि पवार यांचे पक्ष फोडल्याचा मुद्दा, गद्दारीचा मुद्दा हे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी ट्रम्प कार्ड असणार आहे. मात्र जरांगे फॅक्टर आणि त्यामुळे होणारं मराठा ओबीसी ध्रुवीकरण आणि जलील यांच्या एंट्रीने पुन्हा हिंदू मुस्लिम मुद्दा तर महाविकास आघाडीचे सगळे मुद्दे मागे पडू शकतात, ज्याची मोठी किंमत महाविकास आघाडीला त्यातल्या त्या ठाकरेंना सहन करावी लागू शकते. या संपूर्ण गणितामुळे मग जरांगे फॅक्टर जसा फायद्याचा आहे तसा तो विरोधातही जाणार आहे, हे महाविकास आघाडीला लक्षात घ्यावं लागणार आहे एवढं नक्की. नाहीतर महाराष्ट्रात हरियाणा 2.0 आपल्याला पाहायला मिळू शकतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्हाला काय वाटतं, जरांगे प्लस जलील हे एकत्रित समीकरण महाविकास आघाडीला नुकसानदायक ठरू शकतं का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.